संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आज मोठी राजकीय एंट्री झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट संगमनेरमध्ये प्रवेश करत निवडणूक वातावरण अधिकच तापवले आहे। जगताप यांनी स्पष्ट दावा केला, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच मोठे यश मिळणार आहे। राष्ट्रवादीची भव्य मोटारसायकल रॅली आज शहरात काढण्यात आली असून समर्थकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। उमेदवारीबाबत त्यांनी सांगितलं, प्रत्येकाला उमेदवारीची भावना होती आणि त्या भावनेतून पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। राज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या तत्पर कामांमुळे पक्षासाठी चांगले वातावरण निर्माण झालं असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पाहुयात संग्राम जगताप अजून काय म्हणाले। संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रियाताई खरे व त्याच प्रकारे दिनेशजी जपेदार या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज एक भव्य दिव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन आज त्या प्रभागामधून करण्यात आलेलं आहे। त्या निमित्तानं कुठेतरी प्रचार सभेच्या निमित्तानं एक मोठा युवकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चित रूपानं मतदारांची संख्या आपण पाहतो की मतदार हा शेवटच्या क्षणापर्यंत हा मतदान केंद्रापर्यंत आपण आणला पाहिजे, जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे। आणि आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये युवकांची मतदारांच्या बाबतीमध्ये मतदानाची संख्या ही वाढलेली आहे। त्यामुळे युवक जास्तीत जास्त नवीन मतदार, पहिल्या वेळेला मतदान करणारा मतदार हा मतदान केंद्रापर्यंत आणण्याकरता चांगल्या प्रकारे रणनीती आखली पाहिजे। त्याच्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन उमेदवाराला संधी ही नवीन मतदार देण्याचा आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे राज्यामध्ये देखील जसं महायुती सरकार आलं आणि ते आल्यानंतर एक चांगलं नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची घोडदौड ही आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून अगदी 6-6:30 पासून म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी आली तर सकाळी 6 वाजता त्या भागामध्ये बीड सारख्या शहरामध्ये पाहणी करणं, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलं, रात्री मुक्कामाला जर असले तर सकाळी 6-6:30 त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती घेणं, जाण करून घेणं आणि त्याच्यावरती फक्त पाहणी नाही तर त्याच्यावर निकाल देणारा एक नेता म्हणून अजितदादा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जे आपले त्यांची एक वेगळी ख्याती आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे आज देखील या ठिकाणी जे उमेदवार आहेत तर ते निश्चित रूपानं अजितदादांच्या विचारानं आपल्याला कुठेतरी पुढच्या काळामध्ये काम करत असताना नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता, विनंती करण्याकरता, मतदारांना आव्हान करण्याकरता आज आम्ही आलेलो आहोत। नगरपालिका निवडणुकीमध्ये इच्छा असून देखील शेवटच्या क्षणी समन्वय झाला नाही, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला स्वतंत्र उभं राहण्याची वेळ आली नाही। आता ज्या त्या ठिकाणी आपण पाहतो की स्थानिक परिस्थिती वेगळी असते, एक जिथं चांगल्या प्रकारचे उमेदवार असतील तर त्या उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आला, संगमनेर देखील घेण्यात आलेला आहे। काय विश्वास आहे राष्ट्रवादीचा? पूर्ण विश्वास आहे। संगमनेर देखील मागच्या काही काळामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या चांगले मतदान या राष्ट्रवादीच्या लोकांनी घेतले होते, त्यावेळेला देखील अशाच प्रकारे त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला, अडवण्याचा प्रयत्न झाला, पण ते कधी थांबले नाहीत आणि चांगल्या प्रकारे यावेळेला एक चांगली विश्वासाची म्हणजे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, विजयाची खात्री आहे। विधानसभेत हिंदुत्वाचा मुद्दा खूप प्रचारात आलेला होता, यावेळेस त्या मुद्द्याचा कितपत फायदा महायुतीला मिळाला? नाही, हे शेवटी तो विषय आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या निमित्तानं जरी नसला तरी तो इतर वेळेला तो विषय असतो, पण निवडणुकीला आपण पाहतो की उमेदवार देखील तितका सक्षमतेनं खालच्या मतदारांच्या संपर्कात असला पाहिजे। आणि आमचे आज जे 9 उमेदवार या ठिकाणी संगमनेरची नगरपालिका लढत आहेत, कपिलजी पवार या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बारकाईने लक्ष देऊन काम करत आहेत। तर 9च्या 9 निवडून कसे येतील त्याचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, 9च्या 9 निवडून आलेच पाहिजे असा एक प्रयत्न आमच्या सर्वांचा असणार आहे। थँक्यू। आता या एंट्रीनंतर संगमनेरमधील निवडणूक समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। युनिक न्यूज, संगमनेर।